नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया. हेरवाड तालुका शिरोळ येथे दूधगंगा नदीतून उचलण्यात येणारे पाणी ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा टाकीतून ओव्हरफ्लो होऊन हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची गरज असताना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मौल्यवान पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. विशेष म्हणजे एकीकडे दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणी योजनेसाठी पाणी देण्यास शिरोळ तालुक्यात तीव्र विरोध होत असताना त्याच तालुक्यात अशा प्रकारे पाण्याची उघड नासाडी होत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहराला पाणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात सैनिक टाकळी येथे गेल्या 15 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. 40 जणांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. टाकळी ते घोसरवाड परिसरातील गावांनी भविष्यात पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल या भीतीने या योजनेला तीव्र विरोध दर्शवला आहे. स्थानिकांची पाण्याची गरज प्रथम पूर्ण झाली पाहिजे अशी आंदोलकांची भूमिका आहे. मात्र हेरवाड येथे पाणी पुरवठा टाकी भरल्यानंतरही पाणी सतत ओव्हरफ्लो होत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वेळेवर मोटार बंद न करणे अथवा स्वयंचलित नियंत्रण यंत्रणा कार्यरत नसणे ही या अपव्ययामागील कारणे असल्याची चर्चा आहे. अनेक दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही होत आहे.